तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। कालची एकादशी होती ती आज सोराची होती आणि मला पण जायचं होतं मुरबाडला। त्यासाठी मी लवकरच जेवायला बनवायला घेतलेला। इथं भाजी बनवायला घेतलेली आणि भात वरण आणि सगळं करून झालता। मग भाजीन वाटण बिटन टाकला, घाटल केली आणि पहिले देवाला दाखवली, कारण की कालची एकादशी होती ना, ती आज सुटणार होती पप्पाची त्याची मुलं। मग देवाला दाखवून झाला, लगेच रेडी झालो ना, लगेच निघलो ना मुरबाडला जायला। मुरबाडला कनाला चालल्या तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तेव्हा तुम्हाला समजेल। ही पिऊ बघा अशी बघते का तशी मला ओळखतच नाही, अशी बघ। नंतर कशी ओळख झाली जास्त, मग अशी लगे नाचायला सुरुवात केली बघा। वन साइड नाचते आमची पिऊ पण। नाही तर नाच बघता बघता इकडे पोचलो मुरबाडला। खाऊच्या टोपल्या घेतल्या ना, इकडे बघा डेकोरेशन गौरव भारी केलं तर राधा कृष्णाचा। इथं सगळा खाऊचा सेटअप करून घेतला आणि साक्षी पण आली तवऱ्यान कशी दोन बोटा करते बघा। इथं ओटी भराचा लगेच कार्यक्रम चालू केलता। रास्ट टायमिंग झालता, आम्ही लवकरच चलतो तरी। मग मी पण गेलो, हिला सारी दिली। नंतर आमचा पेढा आणि बर्फी लपवायचं काम चालू। पेढानं बर्फी ठेवली आम्ही लगेच। इकडे बघा कसं बारीक पोरांची त्रास मज्जा, काही बी उचलून खावायचं। गाईच मी पण मावशी होणार आहो त्या तुम्हाला नक्कीच सांगल मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आणि इथे यांचा डिसाईड चाललेला को उचलायचा ना विचार डिसाइड करा दोघं जण। देवालाच कॉल करा ना त्याच्याविषयी। बर्फी उचल 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 का आता भरवा तिला, दोघं एकमेकाला भरवा। दादा तुम्ही दादा सगळा कार्यक्रम झाला ना, साक्षीला पजान नाही त्या उचलायला सांगलेला। साक्षीने मेन वस्तू सगळी उचलली, तिला पजान ती लगेच गारीम बसवला साक्षीला ना, लगेच निघलो घरा जावा। ब्लॉगचा पण आया चेंज करता। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करायला विसरू नका। बाय बाय।